नागपूरमध्ये येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता। आज आणि उद्या नागपूरसह वर्धा आणि चंद्रपूरसाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट। नागपूरच्या पिपळा भागातील कलावती नगरमध्ये पुरात अडकलेल्या 15 जणांना बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाकडून प्रयत्न। नागपूरमध्ये 6 तासात 271 मिलीमीटर पावसाची नोंद। अजूनही पाण्याचा निचरा झालेला नाही। सततच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातले 13 मार्ग बंद, 3 मोठ्या तर 10 लहान मार्गांचा समावेश। 40 पैकी 23 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यात विलम नाल्यात 13 वर्षाचा मुलगा वाहून गेला। स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू। संपूर्ण घटना कॅमेराने टिपली। नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय पक्ष कार्यालयावर झाड पडलं, कार्यालयाचं नुकसान। कल्याण डोंबिवली परिसरात पावसाचा जोर। उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात पावसाची संततधार। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट गेल्या 6 महिन्यांपासून बंद। घाटामध्ये मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असल्यामुळे दरड कोसळत असल्याचं चित्र। नवी मुंबईमध्ये अंड्यांनी भरलेला ट्रक उलटला, लाखोंचं नुकसान। पावसामुळे डिव्हायडर न दिसल्यानं अपघात झाल्याची माहिती। नवी मुंबईच्या ऐरोली टोल नाक्यावर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी। पावसामुळे रस्त्याची चाळण, मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता। आजपासून सर्वसामान्य नागरिकांना वाघनखं पाहता येणार। रात्री मात्र 10 ते 11 या वेळेत केवळ विद्यार्थ्यांनाही वाघनखं पाहण्याची परवानगी असेल। देवेंद्र फडणवीसांचा 22 जुलैला वाढदिवस। या निमित्तानं कोणत्याही होर्डिंग्स, बॅनर, वृत्तपत्र किंवा टीव्ही माध्यमातून जाहिरात करू नये। सेवा कार्यात अधिकाधिक योगदान द्या, भाजपचं कार्यकर्त्यांना आवाहन। धर्मवीर 2 चित्रपटाचा ट्रेलर आज संध्याकाळी लॉन्च होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेता सलमान खान, कार्तिक आर्यन, अंकिता लोखंडेसह इतर कलाकारांना राहणार उपस्थित। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एनटीएकडून नीटचे शहरानुसार आणि केंद्रानुसार निकाल जाहीर। कोर्टाची मुदत संपण्याच्या अवघ्या 5 मिनिटं आधी निकालांची घोषणा। यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा। 5 वर्षांची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच दिला राजीनामा। तामिळनाडूच्या थुथुकुडीतील प्लांटमध्ये अमोनिया गॅसची गळती। श्वास घेण्यात अडचण येणारे 19 कर्मचारी रुग्णालयात दाखल। तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस। मेडीगड्डा लक्ष्मी बॅरेजमध्ये पाणीसाठा वाढला। 3,84,400 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। बांगलादेशात आरक्षण विरोधी आंदोलनातल्या बळींचा आकडा 105 वर। राजधानी ढाक्यात लष्कर तैनात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।